नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा आपल्या कोकणी हृदयच्या नव्या कोऱ्या भागात मी अमित तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करतो। मंडळी, आम्ही आज जातोय अंगणेवाडीला, म्हणजे आज भराडी देवीची जत्रा आहे। तर कोकणातली ही प्रसिद्ध अशी जत्रा देवीची, तर त्यासाठी आम्ही सर्वजण चाललो आहे। आता सगळे वाडीतले तयारी करतात, टेम्पो घेऊन आम्ही चाललो आहे। तर वाडीतली सर्व मंडळी आहे। आता संध्याकाळचे 6 वाजलेत आणि आम्ही थोड्या वेळाने निघणार आहे। तुम्हाला जत्रेतली मजा मी तुम्हाला दाखवणार आहे। तर चला एन्जॉय करूया आजचा व्हिडिओ। तर मंडळी, ही बच्चे कंपनी रेडी झाली आहे, हे बघा। तर सगळे अंगणवाडीच्या जत्रेसाठी तयार आहेत। तर चाललोय आम्ही थोड्याच वेळात, तर चला। तर मित्रांनो, आम्ही सर्व वाडीतील मंडळी जत्रेमध्ये येऊन पोहोचलो। जत्रेमध्ये भाविकांची खूप सारी गर्दी। सर्व भाविक जत्रेमध्ये मस्त एन्जॉय करत होते। कोकणातील प्रति पंढरपूर म्हणून ओळख असलेले आणि नवसाला पावणारी अशी लाखो भाविकांचे श्रद्धास्थान सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातील मसुरे गावच्या या अंगणेवाडीतील श्री भराडी देवी। देश परदेशातून दरवर्षी लाखो भाविकांची गर्दी आपल्याला दिसून येते। देवीचा कौल घेऊन देवीच्या यात्रेची तारीख निश्चित केली जाते। जत्रेमध्ये आम्ही सर्वजण मस्त एन्जॉय करत होतो। दर्शनासाठी आम्हाला रांगेत जायचं होतं। एकूण तिथे 9 रांगा होत्या, त्याच्यामध्ये आम्ही एका रांगेमध्ये उभे राहून देवीच्या दर्शनासाठी पुढे पुढे सरकत होतो। सर्व मंडळी एकामागून एक आम्ही सर्वजण चालत होतो। आमचा ग्रुप हा 25 ते 26 लोकांचा होता। पोलीस कॉन्स्टेबल नाही, पोलीस कॉन्स्टेबल नाही, दुसरा उभी पडला त्यांना नेतृत्व द्यायचे। पोलीस कॉन्स्टेबल नाही। मंडळी, आम्ही दर्शनासाठी इथे रांगेत उभे आहोत आणि या उत्सवाची परंपरा आहे आणि आज मितीपर्यंत ती अखंडितपणे चालू आहे। जत्रेच्या 3ऱ्या दिवशी गोंधळ साजरा केला आम्ही इथून आता लाईन मध्ये खास मिरजे होऊन यासाठी येतात। त्यानंतरच्या दिवशी मांडावरचे नाटक असते आणि थोडे पुढे आहेत आम्ही कुटुंबियांच्या कलाकारांमार्फत हे नाटक। तर मित्रांनो, आम्ही सर्वजण रांगेमधून हळूहळू पुढे पुढे सरकत 30 ते 35 मिनिटांनंतर मंदिराच्या मुख्य गाभाऱ्यासमोर येऊन पोहोचलो। मंदिराच्या मुख्य गाभाऱ्यामध्ये फुलांचं डेकोरेशन, लाइटिंग केलेली होती। ते सर्व पाहून मन एकदम प्रसन्न झालं। मंदिराच्या बाजूला एक तराजू ठेवला होता। तिथे जर कोणाचा नवस असेल तर तो तिथे पूर्ण केला जातो। मंदिरामध्ये आम्ही ओटी देऊन देवीचे शांतपणे दर्शन घेतलं। तिथल्या लोकांनी आम्हाला व्यवस्थित दर्शन घ्यायला दिलं। दर्शन वगैरे झाल्यानंतर आम्ही सर्वजण पुन्हा एकदा जत्रेमध्ये फिरायला सुरुवात केली। मंडळी, आमचं दर्शन वगैरे झालं आणि आता आम्ही जातोय, जत्रा फिरतोय। बघा कसली गर्दी आहे। अंगणेवाडीची 1 दिवसाची जत्रा आणि गर्दी एकदम तुफान आहे। चला जत्रा फिरूया। बघा मंडळी, अंगणेवाडीची जत्रा बघा।
देवीच्या प्रसादीचं ताट घेऊन चाललेत. मोठा चला आता आम्ही सगळे पाण्यात बसतो. खाजा खाओ मतलब टेस्ट भाई देखो काय माझं हो कापूस वाले कापूस आज ग्रुप बरोबर परफेक्ट ग्रुप घराकडे जाऊया खडे
मंडळी, प्रसादाची ताटे मंदिरात गेल्यानंतर तेथील सर्व अंगणे कुटुंब प्रत्येक घरोघरी भाविकांना प्रसाद म्हणून जेवणाची सोय करतात. सर्व भाविक तेथे आनंदाने प्रसादाचा लाभ घेतात. अंगणे कुटुंब सर्वांना आनंदाने जेवण वाढतात. आम्ही सर्वांनी तेथे प्रसादाचा लाभ घेतला. आम्ही सर्वांनी पुन्हा एकदा प्रसाद घेऊन पुन्हा एकदा जत्रेची मजा घेतली. नमस्कार, कसा वाटतं फिरताना? मजा येता ना? गर्दी बघ कसली झाली आता. डेंजर कमाली रिस्की चला विश्वास केला जारी करमना जत्रेमध्ये फिरून फिरून सर्वजण आता दमले होते. वरती आल्यानंतर आम्ही दुकानात गेलो. तिथे पोरांना खरेदी करायची होती, तर सर्वांनी काही ना काही खरेदी केली. खरेदी करत करत आम्ही वरती आलो. बरोबर. मंडळी, गर्दी खूप असल्यामुळे मी कॅमेरा एकदम वरती धरला होता. कॅमेरा वरती असल्यामुळे प्रत्येकाची नजर त्या कॅमेऱ्याजवळ जात होती. प्रत्येकाची रिॲक्शन ही वेगवेगळी होती. ते शूट करताना मलाही खूप मजा येत होती. काही जण जवळ येऊन कुठलं चॅनल आहे म्हणून विचारत होते. मी सहजपणे कोकणी हृदय चॅनल आहे म्हणून सांगत होतो. प्रत्येकाची रिॲक्शन बघून खूप सारी मजा येत होती.
मागे काय घेऊ तर घेवा काय घेऊ तर घेवा चालत असताना मला एक खाज्याचं दुकान दिसलं. तिथे एकदम गरम गरम खाजं बनवत होते. मी लगेच तिथे टेस्ट केली. टेस्ट केल्यानंतर त्यांना बोललो, एक खाज्याची पिशवी आणि एक लाडवाची पिशवी मला द्या. काजू लाडू घेतल्यानंतर आम्ही पुन्हा एकदा पुढे सरकलो. तर आमची खरेदी वगैरे झाली आणि आता आम्ही टेम्पोजवळ. मस्त मजा आली. अंगणवाडीची जत्रा पूर्ण एन्जॉय केली आम्ही. पुढे आम्ही हळूहळू चालत आल्यानंतर तिथे आम्हाला दिसलं की तिथे कृषी प्रदर्शन होतं. सर्वांनी ठरवलं की आपण कृषी प्रदर्शन बघू. मग आम्ही सर्वजण आतमध्ये गेलो. आतमध्ये गेल्यानंतर अजून काही खास बघायला भेटलं. सर्व प्रकारचे अवजारे, बी बियाणे, औषधे वगैरे तिथे होती. कृषी महोत्सव मस्त आहे. पुढे गेल्यानंतर समजलं की तिथे यावर्षीचे खास आकर्षण म्हणून काहीतरी होते.
गर्दीमध्ये हळूहळू पुढे जात असताना समजलं की यावर्षी अंगणेवाडीसाठी खास आकर्षण म्हणून जत्रेमध्ये 1.5 टन वजनाचा रेडा प्रदर्शनासाठी ठेवलेला होता. तो रेडा पाहण्यासाठी खूप सारी गर्दी जमली होती. एवढी सारी गर्दी बघून बिचारा रेडा शांतपणे उभा होता. तो रेडा पाहत असताना समजलं की अजूनही काहीतरी आपल्याला बघायला भेटणार आहे. थोडं पुढं गेल्यानंतर समजलं की तिथे 6 किलो वजनाचा कोंबडा प्रदर्शनासाठी आहे. तो कोंबडा फक्त 12 महिन्याचा होता आणि आणला होता बारामतीवरून. कोंबडा पाहण्यासाठी सर्वांची खूप सारी गर्दी. कोंबडा पाहून झाल्यानंतर आम्ही त्या गर्दीतून बाहेर आलो. बस 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 ठीक आहे. तर मंडळी, आम्ही सर्वजण सर्व पाहत जत्रेतून वरती आलो. वरती आल्यानंतर आम्ही सर्वांनी जत्रेचा शेवट करून गर्दीतून बाहेर आलो. तर मंडळी, अशा प्रकारे आपली अंगणेवाडीची जत्रा आमची आज फिरून झाली आणि मस्त एन्जॉय केली जत्रा आणि आम्ही आता चाललो घरी. तर चला तर मग असेच भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टाटा. त्या साईडला तर मंडळींनो, अशा प्रकारे आपला हा जत्रेचा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला तर कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला पुढचे व्हिडिओ पाहता येतील आपल्या कोकणी हृदय चॅनलला. तर चला भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. बाय.